बरं एवढं पाठ केलं तसली विषारी पाल कोंबडी खाती मग कोंबडी किती विषारी असेल आणि तसली विषारी कोंबडी कोण हाणतंय ती अवलाद किती विषारी असेल मला आयुष्यात कोंबडी खाऊ नका मटण खाऊ नका दारू पिऊ नका म्हातारे डंगरे झाले दात पडली सडली दात काही लोकांची तरी अजून रस्ता पाहिजे हाणत्यात ढाब्यावर जाऊन लाज वाटली पाहिजे ओ मरायला टिकले काय काय म्हातारी मरायला पण अजून खाऊ वाटतंय एक म्हातारा असं मरायला टेकलो होतं डॉक्टर म्हणले कशाला आलं म्हणले मरत घरी म्हणले तिकडेच म्हणले मरते 15 दिवसात म्हणले घरी नेलं सलाईन चालत गोळ्या चालू आहेत ती म्हातारा असं वर बघत होतो वरची यम भ्या दाखवायची दांडकं घेऊन बोल 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 तुळशी माळ आहे का गळ्यात बोल बोल कीर्तनाला गेलता का ते घाबरायचं म्हातार काशीराम महाराज यमाचे दूत माऊली महाराज कुणाला पण दिसत नाहीत यमाचे दूत दिसतात दोघांना कुणाला महाराजांना पकवा जरा ए घाबरू नकोस बाळा नाही तर लक्ष्मण आमदार रात्रभर झोपायचं नाही यमाचे दूत दोघांना दिसतात जे मराळ टेकले शेवटच्या अवस्थेला पोहोचले शेवटच्या घटका मस्त काही क्षणामध्ये प्राण जाणार आहेत त्याला यमाचे दूत दिसतात दुसरे यमाचे दूत दिसतात फक्त कुत्र्यांना गावात जर कुत्रे रडायला लागली वळखायचं उद्या नंबर हाय कोणाचा तरी कुत्र ती एकटं बी रडत नाही एक कुत्र रडायला लागलं की 10 कुत्रे रडतात मेजर बायका बघा तुम्ही एक बाई रडत नाही 10 बाया घेऊन रडतात बिचारे काय काय बाईच्या डोळ्यात पाणी बी येत नाही थोकाल होते लय मजा आहे सासूसाठी रडे सुन भावा अंतरीचा भिन्न भावा अंतरीचा भिन्न सासूसाठी रडे सुन भावा अंतरीचा भिन्न भावा अंतरीचा भिन्न एक कुत्रा लढायला लागले की 10 कुत्रे रडतात ओ गावची लोक हे हड 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 रडू नकोस हड गावचे कुत्रा हाणतात पण ते कुत्र थांबत नाही रडतच ते त्याला ती मृत्यू दिसतो डोळ्यासमोर मृत्यू काळ दिसत असतो त्या कुत्र्याला आणि ते स्वर लावून रडतात एक कुत्र रडलं की 10 कुत्रे रडतात ओ विश्वास आहे कुत्र्यांचा त्यावरती राम कॉलनीला कुत्र रडतंय काहीतरी घडलंय तिकडचं कुत्र रडतं राधाकृष्ण कॉलनीतलं त्या हो पण हिकडचं कुत्र रडत हो फक्त रडते मृत्यू दिसतो हितल्या कुत्र्याला मंदिर बसल्या पण बाकीचे कुत्रे रडतात कारण त्या कुत्र्यांचा बाकीच्या कुत्र्यांचा विश्वास आहे ज्या ते राम कॉलनी बसलं कुत्र रडतंय तिथं काहीतरी घडलेलं आहे म्हणजे कुत्र्यांचा विश्वास कुत्र्यावर आहे कुत्र्यांचा विश्वास कुत्र्यावर आहे कुत्र्यांचा विश्वास कुत्र्यावर आहे आता पुढचं कशाला बोलू मी आता पण माणसांचा विश्वास माणसावर नाही दुर्दैव आहे ते म्हातारं मला टेकलं होतं ते वरनं यम भ्या दाखवायची तसल्या ह्याच्यानं ते म्हातारं वाचलं हो सगळ्या मुली बाळी लेकी बाळी भेटायला आलेल्या नातू पंतू येवाय जावाय तर मरते म्हणून भेटायला आलेली मुलगी जवळ उभारली मुलगी म्हणे बाबा दचकू नका घाबरलं काय झालं वर बघा वर वर काय नाही दचकू नका वर बघून घाबरू नका मला ओळखलं का मी तुमची लेक आहे तुम्हाला भेटायला आली हुपळ्याची बाबा आता बाबा कशाला हुपळ्याच्या बाबा हुपळ्या बालकी तालुक्यात ओ बाबा कशाला हुपळ्याच्या बाबाकडे बघतोय बाबा वरच्या हवेला लागलेला तसल्या ह्याच्यातनं म्हातारं वाचलं 8 दिवसानं उठून बसलं टोळ टोळ बघायला लागलं हुपळ्याची भामा म्हणली बाबा बाबा 15 दिवस पोटामध्ये अन्न नाही पाणी नाही येतं ना चिवडा खाता का चिवडा खाता का ती म्हातारा शिकलं खाऊ वाटत नाही खाऊ वाटत ना बुंदीचा लाडू खाता का बुंदीचा लाडू चव नाही चव नाही मग काय खाऊ वाटतंय कोंबड काप कोंबड
आता ह्याला कापायची पहिले करा 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 विनंती माझी माय माऊल्यांना लक्षात ठेव माझ्या माय सावधान लग्न मंडपामध्ये एक शब्द आपण ऐकतो ब्राह्मण म्हणतो ऐका झाली वेळ लग्नाची अक्षता मिळाले का समय सावधान शब्द त्यावेळेस ऐकायला मिळतो दुसरा सावधान आपण शब्द कुठं पाहतो कुठं ऐकतो तुम्ही इकडं घाट इकडं असतील श्रीशैल घाट इकडचे काय मला माहित नाही पण आमच्या मुंबईला जाताना खंडाळा घाट आहे पुण्यातून बाबेमध्ये जाताना कसा नाशिक कल्याण कसारा घाट आहे महाबळेश्वरून पोलादपूर रायगडकडे जाताना तिथे एक मोठा घाट आहे 36 किलोमीटरचा घाट सुरू झाला धर्मराज घाट सुरू झाला त्या पाय खाली असा बोर्ड असतो सावधान हो सावधान बोर्ड असतो सावधान ओ 20 km 40 km 60 km ओ ताशी 20 km तो ड्रायव्हर हळू 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 असं गाडी घाटातनं चालवतो ओ काही समोरनं गाड्या येतात काही मागणं गाड्या पुढे जातात ऍक्सिडेंट न होऊ देता तो ड्रायव्हर हळू 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 तो घाट चढतो आणि वर जातो वर गेल्यानंतर घाट पूर्ण चढल्यानंतर अजून एक पुढे बोर्ड लिहिलेला असतो मोठाच्या मोठा काय लिहिलेला असतो अरे तुम्ही प्रवास करता का नाही घाट चढल्यानंतर पुन्हा मोठा बोर्ड लिहिलेला असतो धन्यवाद आपला प्रवास सुखाचा हो खाली सावधान शब्द आहे वर धन्यवाद शब्द आहे धन्य शब्द आहे तसा परमार्थ हा मोठा घाट आहे परमार्थ हा घाट चढताना ऍक्सिडेंट होऊ न देता कारण आडवे येणार आहेत काम क्रोध दंभ द्वेष मद मत्सर या गाड्या आपल्याला आडवे येणार आहेत त्या सगळ्या गाड्या पार करत पार करत पार करत वर जायचं आहे धन्य तो ही पदवी प्राप्त करून घ्यायची धन्य ही पदवी कुठल्या कॉलेजमध्ये नाही कुठल्या शाळेमध्ये मिळत नाही कुठल्या विद्यापीठामध्ये मिळत नाही धन्य होण्याकरता या परमार्थामध्येच यावं लागतं धन्य 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 निवृत्ती धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य ज्ञानदेव सोपान सखया धन्य 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 निवृत्ती धन्य का निवृत्ती धन्य तो सोपान धन्य निवृत्ती धन्य तो सोपान धन्य हानी धन सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान दिल
शबास रे भाद्रा बघा नमुना कोण आहे का पाठाचा काय सांगतो मी ओ धन्य ओ या पदा प्राप्त हरिसंत माय बाप ही सामान्य बाबा त्यांची भूमिका नाहीये ओ आडवे येणाऱ्या विषयांना बाबा बाजूला सारच बाजूला करत परमार्थ शुद्ध केला संत माय बाबांनी सावध व्हायचं असेल त्या परमार्थामध्ये सावध व्हा सावध झालो हरिचालो जागरणा इथे सावध व्हा या सेवेमध्ये या भजनामध्ये या चिंतनामध्ये हो म्हणून माझ्या मायबापा हो वासुदेवाच्या माध्यमातून तो कबर जागृत केली जोगीच्या माध्यमातून जगदोगी जागे जाग बोलती जगत जगदेवला का काही भाव ए जगता जगदेवला का काही भाव जगदोगी जगदोगी जागे जाग बोलती हो जोगीच्या माध्यमातून वासुदेवाच्या माध्यमातून ओ बहिराच्या माध्यमातून मुक्याच्या माध्यमातून समाजाच्या जागृतीचं कार्य संत मायबापांनी केलं अशा अनेक प्रकारातून भारुडाच्या माध्यमातून ओ नाथ महाराजांनी जोशीच्या भविष्याच्या माध्यमातून येथून पुढे बारी होईल भक्ती सुख द्वंद्व वाढेल अनेक माध्यमातून जनजागृती केली आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमातून आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा हे बसवला विश्वतोची सर्व होय जानता बसवला विश्वतोची सर्व होय जानता हरी बोली हेरा मात्रे बाप पुण्य संगीता हरी बोली हेरा मात्रे बाप पुण्य संगीता तुझ बाजो निश्चिता बाबा दुःख कोंडवादी तुझ बाजो स्वतंत्र विषय आंधळा म्हणजे तो आंधळा नाहीये पांगळा म्हणजे हा पांगळा नाहीये